जय भीम, जय शिवराय. मी राजू कांबळे, वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकर्ता, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. सर्वप्रथम सर्व भारत देशातील सर्व बहुजन बांधवांना, सर्व नागरिकांना येत्या 14 एप्रिल महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. सर्वांना माहिती आहे की सध्याची परिस्थिती कोरोनाची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी 2020 रोजी येथे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व बहुजन बांधवांनी घरातून साजरी केली. बाबासाहेबांना घरातून अभिवादन केले. यावर्षी ही परिस्थिती त्याच प्रकारे उद्भवलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा काल रोजी जी.आर. देखील आला आहे. बहुजनवादी विचाराचे आंबेडकरवादी भीमसैनिक आक्रमक पद्धतीने रॅली काढणार, रॅली काढू, जयंती साजरी करू, अशा बऱ्याच काही कमेंट आज या देशामध्ये सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना, बहुजन बांधवांना जाहीर आवाहन केलेले आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. कायदा कोणत्याही प्रकारचा तुटता कामा नये. गरजूंना मदत करा. जे कोरोनाग्रस्त आहेत, ज्यांची परिस्थिती बिकट आहे, जे गरीब आहेत, त्यांना मदत करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे काम करा, असं आवाहन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तर आज ऑनलाईन येण्याचं माध्यम ते आहे की बऱ्याच तालुक्यातून फोन येत आहेत, जिल्हाभरातून फोन येत आहे. जयंतीचं एक मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मागच्या वर्षीचा या वर्षीचा राग देखील बहुजन बांधवांच्या मनामध्ये आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भीमसैनिक म्हणलं की आक्रमक पद्धतीत तिथे येणारच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच. पण सर्वांना मला माझ्या वतीने एक जाहीर विनंती करायची आहे की ही जयंती फक्त एक जयंती नाही. ही जयंती ती आहे की या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भारतीय संविधान दिलं, एक कायद्याचं पुस्तक दिलं, आणि जे कायद्याचं पुस्तक ज्या महामानवांनी या देशाला दिलं त्यांच्याच लेकरांच्या हातातून, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांच्या हातातून, संविधान नागरिकांच्या हातातून हे कायदे तुटू नयेत. मान्य आहेत की काही परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. कोरोनाची महामारी बघता सर्व नागरिक सहकार्य करत आहेत. सॅनिटायझरचा वापर करत आहेत, मास्कचा वापर करत आहेत, जे त्याच्या पद्धतीने शासनाला सहकार्य करत आहे. पण एक प्रकारचा उद्रेक आज नागरिकांमध्ये झालेला आहे की जिथे गरज नाही तिथे काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात येत आहे. व्यापारी बांधव परेशान आहे. ज्यांच्या हाताला, ज्यांची रोजमजुरी 100, 200, 500 रुपये असे रोजमजूर आहेत, जे रोज कमावून जर नेतील तर त्यांचं घर चालेल, असे देखील आज लोक परेशान आहेत. त्यांची प्रॉपर जर बघायला गेलं तर शासनाकडे कोणत्याही प्रकारची प्लॅनिंग नाही. त्यांचा विचार शासन, सरकार कोणत्याही प्रकारचा करत नाही. आपल्याला माहिती आहे सध्या आलेलं सरकार कोणत्या पद्धतीचं आहे, कोणत्या पद्धतीने हुकुमशाही चालवत आहेत हे आपल्याला देखील माहीत आहे. त्यामुळे फक्त या माध्यमातून एकच सांगायचंय की जयंती म्हणजे फक्त रॅली नाही, जयंती म्हणजे फक्त डीजे नाही, जयंती म्हणजे फक्त बँड नाही. एक जयंती, एक तो पुण्याचा दिवस आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. हिंगोली जिल्ह्यातून देखील जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ धोत्रे, जिल्हा महासचिव रवींद्रभाऊ वाढे, जिल्हा सचिव, जिल्हा प्रवक्ता यांनी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना कायदा सुव्यवस्था निर्माण होणे असे आवाहन देखील केलेले आहे. त्याचं शासनाच्या नियमाचं पालन करणे, एक संविधान निर्मात्याला मानणारे आपण माणसावर ते करणे आपलं कर्तव्य आहे. राहिला प्रश्न, आता बरंच काही ट्विटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरंच काही येत आहे. पंढरपूरच्या निवडणुका चालू आहे, तिथे गर्दी होती तेव्हा कोरोना होत नाही का? निवडणुकीमध्ये गर्दी आहे तिथे कोरोना होत नाही का? तिथे कोरोना होतच नाही, कारण हे सरकारच्या फायद्याचं आहे. त्यांना तिथे कोरोना दिसत नाही, कारण जे सरकार त्यांना जयंत्या आल्या कीच लॉकडाऊन दिसते, जयंत्या आल्या, महामानवांच्या जयंत्या आल्या कीच त्यांना निर्बंध लावायचं कळते. निवडणुकीमध्ये निर्बंध कोणत्याही प्रकारचे ते लावत नाहीत. तिथे गर्दीवरती कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. ते का करत नाहीत, कशा पद्धतीने करत नाहीत, ते आपल्या सर्व बहुजन बांधवांना, नागरिकांना माहीत आहे. पण एक स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यावा ही पद्धत सध्या सरकारच्या दिशेने सुरू आहे. आणि त्याला बळी न पडता जे आंबेडकर साहेबांना मानतात, जे संविधानाला मानतात, जे त्यांच्या विचारांना मानतात, ती खरी मानवंदना आपल्याला ह्या जयंतीला द्यायची आहे. नाहीतर केसेसची भीती, आता बरेच काही फेसबुकवरती आहे, आम्ही केसेसला घाबरत नाही, लॉकडाऊन तोडू, हे करू, ते करू. भाई
बाबासाहेबांना विचारधारांना मानणारा व्यक्ती कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही हुकुमशाहीला, जे कायदे लादलेले आहेत अशा कायद्यांना कोणत्याही प्रकारचं घाबरतच नाही. एक खरा अनुयायी, बाबासाहेबांना मानणारा खरा अनुयायी, संविधानाला मानणारा खरा अनुयायी, केसेसलाच नाही तर जीव द्यायला सुद्धा घाबरत नाही, रक्ताचे सडे पाडायला सुद्धा घाबरत नाही. तर हे लॉकडाऊन तोडायला तू काय घाबरणार आहे, हे सरळ सरकारला समजायला हवं. तो आमचं त्यांना आव्हान देखील आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची घाबरत नाही, आम्ही कोणत्याही प्रकारला घाबरत नाही, ना तुमच्या हुकुमशाहीला घाबरत नाही, ना आम्ही लॉकडाऊनला घाबरत नाही, ना आम्ही कोरोनाला घाबरत नाही. एक मला देखील आपल्याला आव्हान करायचं आहे. पण परिस्थिती बघता आज जर बघितलं तर शासनाकडे व्यवस्थित नियमावली नाहीये, सरकारकडे व्यवस्थित नियमावली. लॉकडाऊन एकच पर्याय त्यांना समोर दिसत आहे. आज जर आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलात, कोविड सेंटरमध्ये गेलात, RT-PCR एक टेस्ट आहे ज्याचा 1 ते 2 दिवसामध्ये रिपोर्ट यायला हवा, पण त्याला 8-8 दिवस 10-10 दिवस ते लावत आहेत त्या व्यक्तीला आणि घरी झोपायला सांगत आहेत. हे त्यांच्याकडून निष्काळजीपणा होत आहे. त्याच्यामध्ये कोरोनाचं प्रमाण आणखी वाढत आहे. कोविड सेंटरला व्यवस्थित सुविधा नाहीत. काही जिल्ह्याच्या तालुक्यात भागामध्ये फिजिशियन उपलब्ध नाही, सॅनिटायझरचे प्रमाण कमी आहे. या अनेक नियमावली ज्याही काही आहेत सरकारनं, त्या पहिले नियमावली दुरुस्त कराव्या, त्यानंतर लोकांवरती निर्बंध लावावे अशी माझी त्यांना विनंती आहे, मागणी देखील आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडून जाहीर आवाहन केलेलं आहे. येथे 14 एप्रिल एक महामानवाची जयंती आहे, जगात आगळीवेगळी जयंती आहे, संविधान निर्मात्याची जयंती आहे. ती संविधान निर्मात्याची जयंती केसेसचा भाग याच्यामध्ये नाहीये. केसेस झाल्या काय, नाही झाल्या काय, केसेस तोडू आपण, कायदे तोडू, समोर येऊत, रॅली काढूत, शासनाच्या नियमाच्या पालनही आपल्याला नाही करायचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत. पण यामध्ये तो दिवस म्हणजे संविधान निर्मात्याचा दिवस आहे, ज्यांनी कायदे तयार केले त्या कायद्या पंडिताचा दिवस आहे. आणि त्याच दिवशी जर आपण त्या गोष्टी करू तर मला कुठेतरी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एक घातक असा प्रकार आहे. जातीवादी सरकार येऊन बसलेलं आहे, ते तर आपल्याला माहीतच आहे कोणत्या पद्धतीने पहिलेपासून या दिवसाकडे ते बघतात. तोंडामध्ये संविधानाचं नाव, बगलमध्ये RSSचं पुस्तक, डोक्यामध्ये RSSची नीतिमत्ता आणि साखळी ही RSSच्या नीतिमत्तानेच त्यांनी चालवण्याची पद्धत ही महाविकास आघाडीकडे पण आहे, BJPकडे आहे आणि सगळ्या पक्षांकडे पण आहे. बहुजनवादी विचारधारेच्या पक्षांना घाबरण्याचं त्यांच्या वचकचं हेच कारण आहे की त्यांच्याकडे ती नीतिमत्ता पहिलेपासूनच आहे. पण त्या नीतिमत्तेला बळी कितपत पडायचं किंवा पडायचं नाही, आपण समजूतदार आहोत, आपल्याला तेवढं कळतं. त्यामुळे माझं सांगणं आहे की इथं घाबरायचा प्रश्न नाही, इथं गुन्हे किती दाखल होतील इथं त्याचाही प्रश्न नाही. एक सच्चा आंबेडकरवादी, एक सच्चा भीमसैनिक या केसेसला किंवा या कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. पण विषय इथं कोणत्या डेअरिंग बादचा नाही किंवा छातीठोकपणाचा नाही, विषय इथं 14 एप्रिलचा आहे. आज व्हेंटिलेटरची कमतरता आहे, फिजिशियनची कमतरता आहे. आज बघायला गेलं तर सिव्हिल हॉस्पिटलला पेशंट ठेवायला सुद्धा जागा नाही. कोणत्या प्रकारची वागणूक तिथे भेटत आहे हे सुद्धा आपल्या सर्व नागरिकांना माहीत आहे. प्रायव्हेट तर सामान्य नागरिकाला परवडणारच नाही, तिथं किती लूटमार चालू आहे तेही सुद्धा सामान्य नागरिकांना माहीत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा एक जबाबदार नागरिक, एक जिम्मेदार नागरिक म्हणून एक आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडणं आहे. त्यामुळे इथं घाबरायचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही किंवा 144 लागू आहे, 188 लागू आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. एक सच्चा भीमसैनिक, सच्चा आंबेडकरवादी या कोणत्याही गोष्टीला बाबासाहेबांची जयंती काढायला घाबरत नाही, त्यांचा जन्म उत्सव करायला घाबरत नाही. हे सर्वांना देखील माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे, शासनाला माहिती आहे, सरकारला देखील माहिती आहे. पण आपल्याला हा दिवस पाळणं महत्वाचं याच्यासाठी आहे, त्या संविधान निर्मात्याचा दिवस आहे. ज्यांनी कायदे केले, जो कायदे पंडित आहे त्याचा जन्म उत्सवाचा हा दिवस आहे. त्यामुळे त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, बाबासाहेबांचा जन्म उत्सवाला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये, हे कर्तव्य आपले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, यांची जयंती देखील शांततेने महाराष्ट्रामध्ये साजरी झाली. महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणाचे जनक, यांची देखील महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी झाली. आणि या सर्वांना मानणारे संविधान, ज्यांना अर्पण झालेलं हे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्यामुळे याचं पालन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. शासनाचे नियम म्हणूनच नाहीत, एक संविधान निर्मात्यांचे लेकरं म्हणून, एक संविधानाला मानणारे म्हणून, त्यांच्या विचारधारेला मानणारे म्हणून या सर्वांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझ्या वतीने आज कळमनुरी पोलीस प्रशासनासोबत देखील बैठक झालेली आहे. त्यांनी देखील नियमावलीचं पालन करूनच बैठक घ्या, नियमाचं पालन करून 14 एप्रिलची जयंती साजरी करा म्हणून त्यांनी देखील काढलेलं आहे. आम्ही देखील त्यांना आश्वासन दिले. काल जर बघायला गेले तर काल पूर्ण तालुक्याची देखील बैठक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या करण्यात आलेली आहे.
तिथे सुद्धा आमचा हात निर्णय घेण्यात आलेला आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. एवढं. आता ह्याच्यानंतरचा दुसरा भाग जर घेतला, शासनाचे नियमाचं पालन करत असताना देखील कांडी करणारे मनुवादी, सनातनी लोक, जातीवादी अशा खूप प्रकारचे आहेत की कायद्याचं पालन करून जयंती साजरी करत असताना देखील पोलीस प्रशासनाला गुमराह करण्याचं काम केलं जाते. पोलीस प्रशासनामध्येही काही असे नगा असतात की जे या दिवशी गालबोट लावताना जाणून बुजून आता अन्याय अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असतात. तर मला या माध्यमातून त्या अनुयायांना जाहीर सांगायचं आहे की या 14 एप्रिलला शासनाच्या नियमाचं पालन देखील करून सुद्धा जर तुम्हाला अडीअडचणाचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधा आणि त्यांना ठोकून काढण्याचं काम तुम्ही करा. कारण संविधान निर्मात्याची जयंती जर संविधानाचं पालन करून जर आपण करत असेल आणि तिथे मनुवादी, जातीवादी लोकच नाही, पोलीस प्रशासनाकडून जाणून बुजून काही अडीअडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर कोणत्याही प्रकारची गैर करू नका, ठोकून काढायचं काम करा. हा अन्याय सहन करू नका. माझं देखील आपल्याला जाहीर आवाहन या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला करत आहे. त्यामुळे समजून घ्या, परिस्थिती बेकार आहे, परिस्थिती बिकट आहे आणि गालबोट लावणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. त्या कारणामुळे ही जबाबदारी आणि आदरणीय श्रद्धेय राजगृहाहून जोही आपल्याला काही संदेश आला की त्या दिवशी पुण्याचं काम करू, रक्तदान शिबिरे आहेत, अन्नदान, धान्याचा वाटप आहेत, खूप गरिबांच्या हाताला रोजगार नाही, त्यांना आर्थिक मदत करा, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यांना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अभिवादन म्हणून आपण पार करू शकतो. घाबरण्याचा विषय नाही. स्पष्टरित्या मी आजही सांगत आहे की जर जयंती करायचं ठरवलं, रॅली काढायचं जर ठरवलं तर या देशामधली कोणतीही ताकद आंबेडकरवादी, बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गांना, भीमसैनिकांना थांबू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे आपल्याला देखील माहित आहे. त्यामुळे तो भाग इथे नाहीये. त्यामुळे माझं आपल्याला जाहीर आवाहन आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व बहुजनवादी विचारधारांना, बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गांना व सर्व काही त्या संघटनांना, ग्रुपना, मित्रमंडळांना, जयंती मंडळांना की या वर्षीची जयंती थाटामाटात साजरी करा, पूर्ण नगर सजून साजरी करा, अन्नधान्य वाटप करून साजरी करा, गरजूंना मदत करून साजरी करा जसे साहेबांनी आदेश दिलेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कायदा तुटू नये. आणि बाबासाहेबांच्या जयंतीला, ही जयंती सगळं बौद्ध बांधवांचीच नाही, जयंती सर्व या देशात जेवढे 135 करोड लोक आहेत या सर्व बहुजन बांधवांची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोणती जातीपुरती मर्यादित ती जयंती नाही. ती जयंती उत्साहात साजरी करा. आणि हा उत्साह साजरी करत असताना जर अडीअडचणी आल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की कायद्यामध्ये राहून सुद्धा तुम्ही जयंती साजरी करत असाल आणि काही पोलीस प्रशासनाकडून असो या अदर कोणत्या जातीवादी लोकांकडून असो तिथं जाणून बुजून काहीतरी जर अडवण्याचा जर प्रयत्न झाला तर त्यांना ठोकून काढण्याचं काम बिनधास्तपणे करा. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाज द्या. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे समोर कोणीही उभा असो त्याचे कोणत्याही प्रकारचे गया आम्ही करणार नाही, हेही प्रशासनाने चांगल्यारीत्या समजून घ्यावं. त्यामुळे या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो की येणारी जयंती ही धुमधडाक्यात साजरी करू, एक पुण्याचं काम करून साजरी करू, गरजूंना आर्थिक मदत करून आपण साजरी करू. महामानवाची जयंती ही थाटामाटात नियमाचं पालन करून, जे काही कोरोनाचे नियम आहेत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ही आपली जिम्मेदारी आहे की त्या जयंतीला गालबोटं लागता कामा नये. त्यामुळे सर्व भीमसैनिकांना, बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गांना, बहुजन विचारधारेच्या वर्गांना, मला सर्वांना, ग्रुप, मित्रमंडळ, जयंती मंडळ सर्वांना विनंतीपूर्वक सांगायचं आहे की जयंती कोणत्याही प्रकारचं उल्लंघन न होता आपण साजरी करावी. एवढंच मी आज लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची कोणत्याही प्रकारची आपल्याला गरज भासली तर आपण आम्हाला कॉल करावा, आम्हाला बोलवावे. आपल्या जयंतीमध्ये कोणी अडथळा निर्माण आणण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला तर आपल्याच्यानी त्यांना जर सांगणं होत असेल तर आम्हाला सांगावे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी मदतीसाठी आपल्यासाठी येईल. त्यामुळे एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आणखी एकदा सांगतो की नियमाचे उल्लंघन होऊ नये, नियमाचं पालन करून बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. एवढीच फक्त मी आपल्याला माझ्या वतीने विनंती करत आहे. जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव यांनी देखील अशा प्रकारचे आवाहन केलेले आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अशा पद्धतीचे आवाहन केलेले आहे. या सर्व गोष्टींना, या सर्व नियमांना आपण पालन करावं मी आपल्याला एवढीच सांगतो. आणि आणखी एकदा येणाऱ्या महामानव संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतातील बहुजन बांधवांना हार्दिक कोटी शुभेच्छा देतो. जय शिवराय, जय भीम, जय वंचित.